माझं नाव ओंकारभाऊ पाचपुते आहे. आम्ही गायधंद्यात आज गेले 10-1 वर्षापासून आहे. 1 वर्षापूर्वी आम्ही ओपन गोठा चालू केला भंडारी सरांचं लेक्चर ऐकून. आणि 1 वर्षापासून आम्ही कारगिलचा 8,000 ट्रान्झॅक्शन आणि हिप्पल ह्या 3 खाद्यांचा वापर करतो. तर 8,000 हे दूध वाढीसाठी आणि गाई वेळेत निघण्यासाठी बऱ्यापैकी आम्हाला उपयोगात येत आहे. भक्कम दूध वाढ आणि गाई वेळेवर निघणे 8,000 चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तसंच ट्रान्झॅक्शन मिक्स हे 9व्या महिन्याच्या गाईला म्हणजे 9 महिन्याची गाभण असलेल्या गाईला ते जनेपर्यंत 21 दिवस ट्रान्झॅक्शन मिक्सचा सुद्धा रिझल्ट चांगला आहे. जाळ पाडायला तकलीफ होत नाही. दूध वाढीसाठी सुद्धा उपयुक्त ट्रान्झॅक्शन मिक्स हे खाद्य उपयुक्त आहे. हिप्पल मी म्हणजे हिप्पल हे 7व्या-8व्या महिन्यात गाभण असलेल्या गाईसाठी दिले जाते. पण मी एका वेगळा प्रयोग करून बघितला. मी माझ्या 11 महिन्याच्या कालावधीला हिप्पल चालून पाहिले तर माझ्या कालावधीमध्ये वजनात 30 ते 40 किलो 30 ते 40 किलोनी माझ्या दोन्ही कालावधी वाढलेले आहे. हिप्पलचा सुद्धा रिझल्ट चांगला आलेला आहे. तसंच पण हिप्पल यूज करताना एका गायला माझ्या दगडी मस्करी झालता, त्याच्यातच तिला कावीळ झाली. तर मला निलेश शेळके या सरांनी हिप्पलचं त्यावेळेस सांगितलं होतं. तर मी ते हिप्पल यूज केलं तर गाई वेळेत निघाली. आणि दुसरं म्हणजे तिची जी ताकद आहे ती वाढलेली आहे. ती कुणी म्हणत नाही का ती आता 8व्या किंवा 9व्या विटाची गाई आहे, ती पहिल्या किंवा दुसऱ्याच विटाची गाई दिसत आहे. परत चारा व्यवस्थापन आपलं व्यवस्थित असेल तर कारगिलच्या खाद्याचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने असतोय. आपण मोरघासाची आणि भुसाची क्षमता जर आपली जादा असेल तर 8,000चा हा रिझल्ट दूधवाढीसाठी उत्तम आहे. बाकीचे आजार गोठ्यांवर येते नाही, प्रतिकारक शक्ती जास्त वाढते आणि फॅट SNF ह्या गोष्टींमध्ये सुद्धा चांगला आहे. आज सुद्धा माझ्या गोठ्यात एकच जर्सी गाय असून तरी माझ्या सगळ्या दुधाची क्वालिटी मेंटेनची जर्सी गाई करते ते 4090. आज सुद्धा माझी क्वालिटी 8,000मुळे बसत आहे. असं बऱ्यापैकी हिप्पलचा मला वर्षापासून फायदा आहे, वर्षापासून वापरत आहे. त्या प्रकारे बऱ्यापैकी मला ट्रान्झॅक्शन आणि किंवा कारगिलचा सगळ्याच खाद्यांचा मला फायदा झालेला आहे. माझ्याकडे पावडरसुद्धा कारगिलची बेस्ट मिल्क गोल्ड आहे, तिचासुद्धा मिनरल मिक्सचर तिचासुद्धा वापर मी जनावरांच्या चाऱ्यात करत असतोय. त्याच्यामुळे सुद्धा मला म्हणजे माझ्या गायांची तब्येत कॅल्शियम हे सगळं योग्य प्रमाणात आहे. धन्यवाद.